मित्रांनो, आपल्याला पाठीमागे हा नंदी दिसतोय आणि ही सगळी गर्दी दिसते. ती गर्दी कशासाठी जमली तर आज या नंदीला 23 वर्ष पूर्ण झाले आणि आज त्याचा बर्थडे आहे आणि बर्थडे भरपूर मोठा साजरा केलेला आहे मालकाने. का केलाय तर त्याची कारकीर्द ही तशीच राहिलेली आहे आणि महाराष्ट्र केसरी देवा आहे इस्लामपूरकरांचा. त्यानं बरीच मैदानं मारली आणि मालकाचं नाव महाराष्ट्रभर केले. आणि मालक कसा असावा तर असा असावा. आज त्याचं वय 23 वर्ष पूर्ण झाले पण अजून तो आहे असंच आहे. त्याचं फाउंडेशन बघितलं किंवा त्याचा पारा बघितला, बैल कसा ठेवला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो की या मालकांच्या गत ठेवला पाहिजे. आपण बघूया की किती त्यानं मैदानं मारली आणि काय मिळवून दिलं मालकाला. कारण एका माणसाला माणूस आता ह्या कलियुगाच्या काळात विचारत नाही, पण बैल कसा ठेवलाय बघा. पहिल्यांदा त्याचा परिचय तर मी सांगितलाय, पण तुम्ही पण परिचय सांगा त्याचा आणि तुमचा परिचय सांगा. देवा ग्रुप इस्लामपूर परिचय आमचा. गाडी कधी आमची कोणाच्या नावाने पाहिलेली नाही. आमची बैलाच्या नावानेच गाडी पाहिलेली. आम्ही 10-12 ते 15 जण पोरांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या नावाने हा बैल पळतो देवा ग्रुप. बैलाचं नाव देवाच. बैल आम्ही 2015 साली घेतला होता. बैल ज्यावेळी रिटायर झाला सगळ्यांनी सांगितलं बाबा आता बैल पळू शकत नाही. त्यावेळी आम्ही बैल घेऊन 5 ते 6 वर्ष बैल पळवलाय. आणि आम्हाला बैलगाडी क्षेत्रात बंदीत सुद्धा कोण ओळखत नव्हतं आणि त्याच्या आधी पण कोण ओळखत नव्हतं. त्या बैलाने एक ओळख चांगली निर्माण करून दिली. बैलाने सांभाळणी म्हटलं तर त्याची जोपासना वगैरे आम्ही जिथल्या तिथं अजूनपर्यंत करतोय. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळते त्याला. आता 23 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला, पण असं वाटत नाही त्याकडे बघितल्यावर की अजून हा असा चिरतरून दिसतोय. ते त्याला खाद्य आहे, त्याला काय माया म्हणा, त्याला वैरण सगळी माझी व्यवस्थित असते. निगा आमची पोरही सगळी व्यवस्थित त्याला जपतात. असं आहे. त्याच्यामुळे बैल त्या कंडिशन मध्ये आहे अजून. आता साधारण कधी घेतलेलं त्याला तुम्ही सांगितलं 2015, पण ऍक्च्युली कधीपासून सांभाळ करताय बैल? आम्ही 2015 पासूनच घेतलाय. आम्ही बैल त्याच्या आधी भरपूर पळालाय आणि आमच्याकडे पण बंदीत भरपूर पळालाय. आम्ही 5 वर्ष पळवलाय. 21 पासून साधारणतः बंद केलाय. आता 5 वर्षात त्याची किती मैदान तशी झाले? बिनजोड भरपूर झाल्यात. बंदीच्या काळात भरपूर पळालाय बैल. बंदीच्या काळात मैदान होत नव्हती आणि बिनजोड व्हायचे. आता बिनजोडचा इतिहास सांगतील तर पप्पू ड्रायव्हर एक सांगतील. बिगर ड्रायव्हरची गाडी बैलाने एक वेळ मारली आमची. भागातली टॉपची गाडी आहे. ती आमच्या गाडीत ड्रायव्हर नव्हता. गाडी सुटल्यावर पोलीस गाडी आली होती. पाठीमागे कोण नव्हतं. गाडीत कोण नव्हतं तरी पण देवानं गाडी ती मारली. तर नाव काय सांगायला नको, पण गाडी एक टॉपची मारली आम्ही. बिन ड्रायव्हरची गाडी मारली. तर मित्रांनो, कुठल्या नंदीचं नाव घ्यायचं नाही कारण सगळे नंदी समान आहे. आणि मित्रांनो, एक वैशिष्ट्य आहे देवाचं की आज सगळी नवीन कपडे घातलेले आहेत सगळ्यांनी. आणि आज तुम्ही ह्याच जसं शेतकरी शेतामध्ये जाताना कपडे घालतो त्याच कपड्यावर आहे. त्याशिवाय बैलच मला जवळ येऊन देत नाही. एवढा जवळ येऊन देत नाही बैल. कपडे जुनेच घालायला लागतील मला. या बैलावर एक मालकच सांगू शकतोय की बैल म्हणजे काय. कारण काय असते माहितीये का, बैलावर प्रेम करणं किंवा एवढा जिव्हाळा लावणं, त्याला एवढा लहानाचा मोठा करणं. आज एवढा मोठा बर्थडे तुम्ही केला, एवढा खर्च केला. आज ह्या कलियुगाच्या काळात आहे ना, माणूस माणसाला खर्च करत नाही किंवा विचारत नाही. तो आमच्यासाठी बैल म्हणजे बैल नव्हच तो. आम्हाला बैलगाडी क्षेत्रातली ओळख आणि जी एवढा हे आहे ते ह्या बैलामुळे आमचा घरातला माणूस असल्यागत, मेंबर असल्यागत सारखा आहे. आणि अजून मारतोय तो. मारतोय अजून मारतोय तो. कपडे हे पोरांना अजून सुद्धा सगळ्यांना 2-4 पोरांना ओळखते नाही, बाकी सगळ्यांना मारतो ते. तसं त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणवायचं त्यावेळेला? बैल आजपर्यंत सगळा पळावला आम्ही. गाडी बांधून पळवलाय. दोन्ही खांदी गाडी बांधून बैल पळत होता. ईर्ष्या ठिकाणी कधी त्याने माघार घेतली नाही बैला. बिनजोड भरपूर झाल्यात. तडसर पाटील आमचं नाव आहे. 21 बिनजोड आम्ही नॉनस्टॉप मारलेत तडसर पाटीला बंदीत. पुन्हा दररोजचा 1 नंबर 3 वेळा केलाय. सातारा बोरगाव 1 नंबर आहे बंदीतला. बंदीत सुद्धा मी 361 गाडीत. आमची गर्वानं मान कधी वर झाली हे आमचे मेहरबान आहेत. मित्र आहेत आमचे, जवळचे मित्र आहेत. आम्ही सगळेजण 4-5 जण त्याला असा इतका जीव लावत होतो की त्यानं आमचं ते पारणच फेडलं की बैलगाडी शर्यत, बैलगाडी गुलाल
बैलगाडी काय शर्यत असते ते आम्हाला त्याने दाखवून दिले. हम्म. त्याच्यामुळे तिला आम्ही मरेपर्यंत सांभाळणार आणि असाच सांभाळणार. आता त्याच्यावर जीव आहे एवढं दिसतंय, कारण तुमचा बरीच वर्ष आपल्या दावणीला आहे. ज्यावेळेस तो दावणीला आला तिथपासून काय वेगवेगळं जाणवलं आपल्याला, की काय बदल झाला जीवनात? नाही त्याचे पायात लक्ष्मी आहे आमच्या. माझ्याकडे माझी ओळख पण नव्हती. आमचा ग्रुप ही पोरं नवीन आहेत सगळी. हम्म. पण आमची ओळख त्यानं चांगली मिळवून दिली. आमच्या बैलगाडी क्षेत्रात काय आहे कसं नाही, शर्यत कशी, हम्म. पैरा कसा करायचा. आमची आता ही लहानपणापासून म्हणजे 6 वर्षापासून पैरे करतोय नासिर. हम्म. अनेक आहे, गणेश देसाई, हम्म. गणेश आहे, ते मेहरबान आहे, ते असं आम्हाला नवीनच होतो आम्ही. हम्म. पण आम्हाला त्याने चांगलं आम्हाला समजवलं की बाबा ना शर्यत क्षेत्र असे आहे. कधी कुठं मार खाऊन दिलेला नाही, कधी मान खाली घातलेला नाही. हम्म. बाय चान्स एक 4 ते 5 वेळात 6-7 वेळा मार खाल्ला असेल, नाही तर ते आम्ही कधी बैल गेलो आणि कधी निराश होऊन आलेलो नाही. आता असा एवढा चांगला नंदी ठेवलाय तुम्ही, त्याचं शरीरयष्टी बघितली किंवा त्याचं फाउंडेशन अजून कुठं काय झाले नाही, जवान एखाद्या वासरागत ते शरीर अजून काय काय कष्ट घ्यायला लागतं, निगा राखायला लागते, ते आत्ताच्या नवीन पिढीला सांगा. कारण नवीन पिढी या नादात भरपूर पडली, पण असा शेवटपर्यंत तुमच्यागत सांभाळ केला पाहिजे. नाही काय, आपण पण वयानं म्हातार होणार आहे. हम्म. ज्यावेळी आपण म्हातार होणार आहे त्यावेळी आपल्याला कोण टाकणार आहे का? बरोबर. त्यामुळे त्याची ज्या पद्धतीने आपण जवानीत पळताना जिंगा करत होतो त्यावेळेस म्हातारपणी सुद्धा त्याची काळजी योग्य घ्यायची. हम्म. बैलाला आता 1 वर्ष झालं एसनेल धावणं. हम्म. बैल 1 तास 2 तास सकाळचा संध्याकाळचा मोकळा असतो, पूर्ण मोकळा असतो. हम्म. ते शरीराची हालचाल वगैरे बघून मग तसा बैल सांभाळ. देवा जर जीवनात आला नसता तर काय काय गोष्टी घडल्या नसत्या ती सांगा. नासिर जरा सांगाल आमची ओळख सांगा नासिर. बोल की. देवा जर आमच्या जीवनात आला नसता तर आम्ही बैलगाडी क्षेत्र आतापर्यंत हेच केलं नसतं, टिकवून ठेवलंच नसतं. हम्म. कारण ह्यो बैल ज्या वेळेस आमच्या दावणीला आला त्यावेळेस ह्या बैलांना आम्हाला बैलगाडी क्षेत्र काय आहे आणि ह्या क्षेत्रात म्हणजे आपली ओळख, परत त्यानं आमची त्यानं आमची सगळीकडे ईर्ष्या, जिथं ईर्ष्या लागल तिथं बैल आम्हाला कधीच येणं हार मानलेली नाही. बैलानं जिथे ही गाडी मारायची तिथं बैल कधीच मागे पडत नव्हता. आणि जर ह्यो बैल जर नसता तर आम्ही आता इथं नसतोच. बरोबर. आम्ही ही क्षेत्र इथपर्यंत आणलंच नसतं. एवढा वर्ष आम्ही बंद केलं असतं, कारण आमच्या ह्याच्या आधी वासरं होती, ती बैल होती, ती आजी म्हणजे पळत होती, पण एवढे आम्ही चर्चेत नव्हतो किंवा आम्हासनी कोण ओळखत नव्हतं. ज्यावेळेस ह्यो आमच्या दावणीला आला त्यावेळेस हिनं आमची ओळख करून दिली सगळीकडे. आम्ही गुजरवाडी पुण्यापर्यंत गेलोय बैल घेऊन. वडकीचं मैदान होतं ह्याच्यातलं बंदीतलं महाराष्ट्र केसरीचं, त्या मैदानात 301 अट होती, ती बैल गाव वडकीतलाच पळवायचा. आणि ह्यो आम्ही वडकीच्या एका म्हणजे गावडे म्हणून आहे त्यांच्याकडनं आम्ही घेतलेला होता बैल. त्यांच्या नावा पावाचा म्हणून घेऊन गेलो तिथं, तर बैल आम्ही विकत घेतलेला त्यांच्याकडून. पण तिथं सगळ्यांनी माहित होतं काय सांभाळायला आहे म्हणून. तिथे गेल्यानंतर कुणीतरी सांगितलं की ह्यो बैल इकलाय गावडेनं. आम्हाला पळवून दिला नव्हता, कारण बैलाचं स्पीड बघून कुणी पळवून दिला नव्हता आम्ही तिथं, कारण ती म्हणली ती गावातलीच बैल पळणार. त्यावेळेस बंदीत दत्ता गायकवाडनी ते मैदान घेतलेलं मोठं पहिलवान. मित्रांनो बघा, त्याचा विक्रम म्हणायला लागेल, कारण दहशत कशाला म्हणते ती, तर जसं आता त्यांनी किस्सा सांगितला की गावची गाडी त्यांची होणार होती त्यामुळे पळवून दिला ना त्यांना बैल. म्हणजे त्याचा असा वैशिष्ट्य होतं की जर मैदानात गेला तर 100% टॉपची गाडी मारणार. टॉपची गाडी सांगून गाडी मारायची. बैलाचं एक वैशिष्ट्य, बैल दोन्ही खांदी आतनं पळायचा. आतनं जी गाडी बैलाला मारायची त्या गाडीवर जर बैल आला तर हार मानायची नाही बैलांना. हा बैल असा माग सरकत नव्हता. जोपर्यंत गाडी बैल पास करत नाही तोपर्यंत बैल गती त्याची कमीच करत नव्हता. आणि जर बायचान्स जर खालनं सुटताना जर बैलाला टांगा काढून गाडी जर गेली तर मग जोपर्यंत ती गाडी पास होत नाही तोपर्यंत बैल असा कमी नाही याचा. बैलानं आमच्या जी गाड्या मारायच्या त्या त्यानं बंदीत सगळ्या गाड्या मारल्या, त्या ईर्ष्या सगळी केल्या पूर्ण आमची त्यानं. आणि त्यात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ह्याच्या बिना गाडी ड्रायव्हरची गाडी मारलेली ती गाडी आमच्या भागातील लय मोठी गाडी होती, घरची गाडी पळायची. मित्रांनो
ज्यावेळेस तो त्या जवानीत पळायचा त्यावेळेस त्यासोबत जी सहकार्य असायचे त्यांचं 2 शब्द घेऊया, कारण सहकार्य असतील तर ही क्षेत्र आम्ही कायम बोलतो. त्याचा कुठला असा किस्सा आठवतोय की तो कायम जोपर्यंत देवा आहे किंवा नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात जाणार नाही? आमचा किस्सा असा आहे की 2015 आम्ही बैल घेतला ना, तेव्हापासून जोपर्यंत थांबवला त्याला त्यावेळी हम्म. तोपर्यंत किस्सा आहे त्याचं. हम्म. बैलाचं वैशिष्ट्य असं होतं की जेवढा अंधार पडेल हम्म. तेवढं स्पीड बैलाचं वाढायचं. हम्म. म्हणजे गाडी जेवढी समजा 1000 फूट असायची हम्म. तर बैल 2000 फूट पळत होता पुढे. हम्म. तर त्याचं वैशिष्ट्य हे आहे. आणि आजपर्यंत आमचे मान कुठेही खाली घालून दिले नाही बैल. हम्म. ज्या मैदानाला आम्ही गेलो त्या मैदानाला गोलालाच घेऊन आलोय. हम्म. असं एकही मैदान नाही आमचं की आम्ही गेलोय निराशून माग आलोय. हा किस्सा त्याचा आमच्या आठवणीला कायमस्वरूपीच आहे. मित्रांनो, दुसरे सहकारी आहेत त्यांच्या कुठनंही काही गोष्टी जाणून घेऊया. त्याकडे बघितलं की कुठल्या गोष्टी आठवतात की बाबा देवाकडे बघितलं हे कायम ह्या गोष्टी मला आठवतात? आता कसं झालं, हे मित्र आहेत आपले. हम्म. आपण 20 किलोमीटरवरनं बैलासाठी इथं येत होतो. हम्म. आणि पहिल्यांदा ज्यावेळेला बैला ह्या दावणीला आला इथं, हम्म. त्यावेळेला आमचं नाव कुठेही नव्हतं. हम्म. आणि बैल माझ्या शेवट कोण धरत पण नव्हतं. 3 फेऱ्याला मीच बैल सोडत होतो. हम्म. पण एका मैदानात त्यानं मला उचलून टाकल्यामुळे परत मी बैल त्याच्याजवळ काय जायचं बंद केलं. हम्म. पण त्याच्यावर एवढा जीव बसला होता की नुसता फोन जरी आला उद्या बैल जाणार आहे तर आम्ही सगळं सोडून घरातलं काम बी मी ते येत होतो. आणि दररोजला 3 फेर मी बैल सोडला. 3 फेर बैलानं 2-3 टांग्यानं म्हणजे 200-300 फुटाचं अंतर टाकून 1 नंबर केला त्यावेळेला. त्यावेळेला एवढं म्हणजे बैल हे करत होता. पण नंतर त्याचं काय बिघडलं ते परत मारायला लागला. मला जवळच येऊन देणार बैल. पण त्याचं किस्सा म्हणजे तो महाराष्ट्र केसरी, जालना केसरी टॉपच्या गाड्या त्यानं मुंबईत मारल्या. जालन्यात ज्या वेळेला पहिल्यांदा बैल पळत होता तेव्हा जालन्यावर बैल याचा मुंबईत. तिथं सगळ्या टॉपच्या गाड्या मारायच्या आणि परत बैल मागं जात होता. पण दैवयोगानं ते आमच्यापाशी याच होता, आमचं नशीबच म्हणा. त्यामुळे बैल आमच्याकडे काय कारणास्तव आला. आम्ही ईर्ष्येनं बैल घेतला, झालं सगळं झालं. पण बैलानं कुठंही आम्हाच म्हणजे असं मान खाली जाऊन दिलं नाही बैलानं. एवढं ते ना म्हणजे आता त्याच्याविषयी बोलायचं म्हणलं की डोळ्यातून पाणी येतंय की एवढं वय त्याचं होऊन सगळं तो अजून एवढा दंगा करतो तुम्ही बघताय. म्हणजे ती अंगचीच रग त्याची. आणि रगीशिवाय बैलच नाही. आणि अतिशय मार्का बैल. आता तुम्ही बघताय मालक काही ती ही 10 वर्ष झाली हीच कपडे आहेत. ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा ड्रेस घातला बैल ह्याच नाही सगळं मारतो. एवढं म्हणजे हे. आणि बैलासाठी पण पोरांनी पण जेवढी आमचा ग्रुप आहे देवा ग्रुप, एकाही मैदानात त्याची गाडी दुसऱ्याच्या नावा कुठल्या पळली नाही. देवा ग्रुप शिवाय आम्ही गाडीच पळवली नाही. आणि ही सगळं यांचा दिलदार माणूस एवढा आहे की कधी म्हणला नाही मी बैल सांभाळतोय, मी याव करतोय, माझ्या नावा पळवा नेऊ का, त्याच्या नावावरच गाडी आजपर्यंत पळाली. एवढं म्हणजे त्यानं मिळवून दिलं. ह्या ग्रुपचं कुणाला माहिती नव्हतं नाव की हे कुठलं आहे काय आहे. पण देवानं अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं. इस्लामपूरचं पण केलं, देवा ग्रुपचं पण केलं. मित्रांनो बघा, आज त्यांचं डोळं भरून आलं. डोळं असं भरून येत नाहीत. आज त्याचा इतिहास मोठा आहे देवाचा. कारण एक मुका प्राणी काय करू शकतो तर बऱ्याच गोष्टी. आज ही सगळा जनसमुदाय बघताय तुम्ही, बरेच लोक आली, त्याला वेगवेगळी गिफ्ट दिली, बर्थडे सेलिब्रेशन झालं. आता काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी आहेत ना मुख्य प्राण्यात कमी बघायला भेटतात की एवढं. आता भरपूर लोक आली, गिफ्ट दिली त्याला वेगवेगळे, आणि बराच तुम्हाला प्रतिसाद दिला. तुमचे सहकारी असतील किंवा तुमचे मित्र असतील. मित्रांचा जे देवावर प्रेम करणार आहे ती येणारच असं आहे. मित्र प्रेम चांगला आहे, आमचा ग्रुप चांगला आहे. महत्वाचं म्हणजे आता आमच्या ग्रुपचं दुसरं एक पिंट्या म्हणून वासरू पळते. म्हणजे एवढ्या वर्षाने सुद्धा, आमचं 6 वर्षांनी सुद्धा धाडस झालं नाही की कुणाचं नाव लावायचं. आम्ही देवा ग्रुपच पळतो असं आहे. म्हणजे आता इथून पुढे आमची कुणाची वासरं पळतील 4-5 जण ती देवा ग्रुपच्या नावानच पळणार. काय शिकवलं काय त्यानं दावणीला आला आणि ह्या गोष्टी त्या गोष्टीने शिकलो? शिकवायचं म्हणजे काय आहे, म्हणजे मार्का बैल, गाडी आतनं बांधून कसा आतनं जे काम करायचं बैलानं ती काम बैलानं पूर्ण केले. मार्का तर एक आहेच. आता हे कपड्याची अवस्था बघताय. दुसरी गोष्ट त्याची काय आहे खासियत, त्याला असं यशनीला कोणी धरून जास्त वेळ चालत नाही. कचका मारला हे करणं ते जे ज्या माणसाला डोक्यात ठेवल त्या माणसाला मारणारच किती बी दिवसांनी माणूस आहे. असं आहे त्याची खासियत. बाकी मी त्याला अगदी जवान म्हणजे एखादा आवाज फिरवते फक्त हीच कपडे घालून. जवानीत सुद्धा आता म्हातारपणात सुद्धा ह्याच कपड्यावर.
तुमचा कुठला आठवणीतला किस्सा त्या सांगचाल की तो किस्सा कायम माझ्या लक्षात राहणार आहे देवाचा? मुळीकवाडीला गाडी सुटली माझ्या हातनंच बैल सुटला काय ह्याच्या हातनं सुटला. त्यावेळी बैल पडला खाली. जरा पाऊस झाला सकाळी जरा ठस काळा बैल. सगळी म्हणजे गाडी मार खाल्ली. त्या पण गटात सगळ्या मुळीकवाडी सुद्धा टॉपच्या गाड्या होत्या. टॉपच्या गाड्या 2 टांग्यानं गाडी मागवची. आम्हाला असं वाटत सुद्धा नव्हतं की गाडी आमची जिंकल. अण्णा पलवानाचा पिस्तूल आणि देवा ही बंदीतली गाडी फॉर्मची आहे. 2 टांग्याचं अंतर बैलांना आतनं जाऊन ती परत गाडी पास करून गाडी मारलीत. मुळीकवाडीचा किस्सा मोठा आहे. तो पाऊस पडला होता. त्यावेळेस गाडी ज्यावेळेस मारली म्हणजे होत्याचं नव्हतं केलं त्यावेळेस काय मैदानात काय चर्चा होती आणि काय कंडिशन होती? चर्चा म्हणजे काय आहे, सातारा भाग आपल्या ह्या बैलाला भेटच होतं बंदीत. आता ते काही मोठेपणा म्हणून सांगायचं नाही. सातारा भागात गाडी देवाची गेली का हमखास आम्ही गुलालाच कधी आलो नाही. सातारा भागात जेवढे बंदीतले मैदान झालेत तेवढे बंदीतले मैदान आम्ही जिंकलेत बऱ्यापैकी जिंकलेत. आता तुम्ही सांगितले की ड्रायव्हर पण त्या गाडीवर असायचे ते पण आले ते आहेत का? ड्रायव्हर आहेत, आमचे इरफान ड्रायव्हर आहेत. हे गाडी काय म्हणायचं. आता ड्रायव्हर तुम्ही गाडीवर असायचा काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य जाणवायचं की त्याचं ही वैशिष्ट्य जाणवलं? नाही गाडी किती पण मागे राहून दे पण बैलावर एक श्वास असायचा. नुसतं ते शेपट उचललं का नाही गाडी ते पाच आपल्याला करून देत होता. तेवढा यशवा त्या बैलावर आपल्याला होता. आता ह्या आजकालची बैल कशी झाली ती कुठं काय ते काय आपण काय बोलू शकत नाही. पण बैल आपल्याला साथ देत होता ते बैल त्याच्या अंगात कला होती. तो आपल्याला निकाल घेऊन देत होता. तो पुढं तुमचं 200 फूट राहिलं नुसतं काय केलं तो कुठं तर आपल्याला निकाल घेऊन देत होता. एवढाच विश्वास होता बैला आपल्या. मित्रांनो दुसरे ड्रायव्हर आहेत ते त्यांचंही मत जाणून घेऊया. आता तुम्हीही त्याच्या गाडीवर होता काय वेगळं वैशिष्ट्य जाणवायचं आणि देवाच्या गाडीवर बसलो की ह्या गोष्टीची म्हणजे भीतीच नसायची? वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का गाडी जरा मांडायला बैल त्रास करत होता पण एकदा गाडी सुटली म्हणजे बैल कसा बी बैल असू माग आणि साईडची गाडी किती जरी एक टांग्यान जरी गेली असली तरी पुढल्या 100 फुटात देवदगडाचा अंतर म्हणजे देवदगडापाशी गाडी आली ना पहिला अख्खी गाडी घेऊन जायचा एकटा. त्यामुळे गाडी हाणायची त्याची हाऊस वाटायची. आणि देवापूरला अड्डा होता बिनजोडचा बंदीच्या पिरियडला फडकी चटणी घेतलेला त्याला गाड्या खाली मांडल्या आणि पंच हुशार म्हणणार त्या पिरियडला जवळ पोलीस गाडी आली मागणं. मागचा ह्या गाडीतला जॉकी उतरला तेव्हा आम्ही बैल सोडा होतो. मागचा जॉकी उतरलेला आम्हाला पण माहित नाही. गाड्या 2 उड्या गेल्यावर आम्हाला कळलं गाडी ड्रायव्हर नाही तरी सुद्धा बैलांना बिनजोड विजय केली. ही त्याचा एक क्षण जोरात आहे. बघा आज त्याचे पुन्हा एकदा जी जुनं किस्सा होतं ती आठवण करून दिली आणि त्या किस्स्यांना उजाळा दिला. आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच तो त्यांच्या दावणीला चेर तरून राहील आणि त्यांच्या दावणीला अजून नंदी घडत राहतील. धन्यवाद.